पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही, हे ज्याला कळाले त्याला खरे जीवन कळाले। आनंदी रहा, सुखी रहा। दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो। स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो। कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते। म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे। गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात। संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका। उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील। सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात। प्रयत्न करून चुकला तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये। कारण हिंमत नाही तर किंमत नाही, विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही। आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात। वर्तुळाला शून्यात मोजणाऱ्या लोकांना परिघाचं महत्त्व कळत नाही। कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते। ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावलेली आहे। मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल। भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे। मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो।